तुमच्या स्वयंपाकघरात एक असा मसाला आहे जो हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरला जातो. पोटात गॅस होतो, अपचनाचा त्रास आहे, जेवल्यावर पोट फुगतं, सतत ढेकर येतात, सांधेदुखी आहे, वजन कमी करायचं आहे, तर हा छोटासा ओवा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. पण थांबा, ओवा जास्त खाल्ला तर काय होऊ शकतं? कोणत्या लोकांनी तो टाळावा आणि ओवा खाण्याची योग्य वेळ कोणती? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे ओवा खाण्याची अशी पद्धत जी अनेकांना माहितीच नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ओवा म्हणजे काय, त्यात कोणते पोषक घटक असतात, त्याचे शरीराला मिळणारे वैज्ञानिकदृष्ट्या मान्य फायदे कोणते आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्ही ओव्याकडे कधीच पूर्वीसारखं पाहणार नाही. ओवा म्हणजे काय? ओवा एक सुगंधी मसाला आहे. यामध्ये आढळतात थायमॉल, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स. यातील थायमॉल हे एक संयोग विशेष महत्त्वाचे मानले जाते. प्रयोगशाळेतील आणि काही मानवी अभ्यासांमध्ये त्यात सूक्ष्मजंतूंना आळा घालण्याची आणि पचनास मदत करण्याची क्षमता दिसून आली आहे. मात्र सर्व दाव्यांसाठी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. फायदा नंबर 1, पचन सुधारण्यास मदत. हा ओव्याचा सर्वात प्रसिद्ध फायदा आहे. जेवल्यावर पोट जड वाटणे, अपचन, गॅस, पोट फुगणे अशा वेळी अनेक घरांमध्ये ओवा खाल्ला जातो. ओव्यातील थायमॉल पचनरसांच्या स्त्रावाला चालना देण्यास मदत करू शकतो. त्यामुळे काही लोकांना अन्न पचायला सोपे वाटते. फायदा नंबर 2, गॅस आणि पोटफुगी कमी होण्यास मदत. जेवणानंतर पोट फुगणे, ढेकर येणे, गॅस होणे अशा तक्रारींमध्ये ओवा काही लोकांना आराम देऊ शकतो. म्हणूनच अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये ओव्याचा समावेश असतो. फायदा नंबर 3, पोटदुखीमध्ये आराम. अपचनामुळे होणारी सौम्य पोटदुखी किंवा मुरडा असल्यास काही लोकांना ओवा उपयोगी वाटतो. तथापि तीव्र किंवा सतत पोटदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. फायदा नंबर 4, अँटीऑक्सिडंटचा स्रोत. ओव्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करू शकतात आणि पेशींचे संरक्षण करण्यात भूमिका बजावतात. फायदा नंबर 5, श्वसन मार्गाला काही प्रमाणात आराम. सर्दी किंवा नाक बंद असल्यास काही लोक ओव्याची वाफ घेतात किंवा गरम पाण्यात ओवा वापरतात. यामुळे काहींना तात्पुरता आराम वाटू शकतो, परंतु हा वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही. फायदा नंबर 6, तोंडाची दुर्गंधी. ओव्याचा सुगंध आणि त्यातील काही घटकांमुळे तोंडाला ताजेपणा वाटू शकतो, पण दुर्गंधी सतत राहत असल्यास दात किंवा हिरड्यांच्या आजाराची तपासणी करणं गरजेचं आहे. फायदा नंबर 7, वजन कमी करण्यासाठी. सोशल मीडियावर दावा केला जातो की ओवा खाल्ल्याने चरबी वितळते. हे पूर्णपणे बरोबर नाही. ओवा एकट्याने वजन कमी करत नाही, मात्र संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत काही लोकांना पचन सुधारल्यामुळे अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. फायदा नंबर 8, पोषक घटक. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर यासारखे पोषक घटक असतात, परंतु ओवा कमी प्रमाणात खाल्ला जात असल्याने यामधून मिळणारे प्रमाण मर्यादित असते. फायदा नंबर 9, पारंपरिक वापर. भारतात ओवा अनेक वर्षापासून काढा, ओव्याचं पाणी, फोडणी, पराठे, मुखवास यामध्ये वापरला जातो. आता पाहूया ओवा कसा खावा. अर्धा ते 1 चमचा चावून खावा. तसेच कोमट पाण्यासोबत फोडणीमध्ये ओव्याचं पाणी प्यावं आणि ताकामध्ये देखील ओवा खावा. आता पाहू ओव्याचं पाणी कसं बनवायचं. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा रात्रभर भिजवा आणि सकाळी गाळून प्या किंवा पाणी उकळून त्यात ओवा घालून काही मिनिटं ठेवू शकता. आता पाहू कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी नियमित किंवा जास्त प्रमाणात ओवा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी वाढते त्यांना जास्त प्रमाण त्रासदायक ठरू शकतं. लहान मुलांना मोठ्या प्रमाणात देऊ नये. आणि कोणतेही गंभीर पोटदुखी, रक्तस्राव, ताप किंवा दीर्घकालीन त्रास असल्यास फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका.
आता पाहू ओवा जास्त खाल्ला तर. जास्त प्रमाणात ओव्याचं सेवन केल्यास आम्लपित्त वाढणे, पोटात जळजळ, मळमळ अशा तक्रारी काही लोकांना होऊ शकतात. म्हणूनच जास्त म्हणजे जास्त फायदा हा समज चुकीचा आहे. आता पाहूया ओव्याच्या संदर्भात मोठे गैरसमज. ओवा मधुमेह पूर्ण बरा करतो. ओवा कॅन्सर बरा करतो. ओवा एका आठवड्यात 10 किलो वजन कमी करतो. आणि ओवा सर्व आजारांवर रामबाण आहे. हे दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. निष्कर्ष: ओवा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक उपयुक्त मसाला आहे. तो विशेषतः पचनाशी संबंधित काही सौम्य तक्रारींमध्ये मदत करू शकतो, पण तो औषधांचा पर्याय नाही. योग्य प्रमाणात संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा वापर अधिक योग्य ठरतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओव्याबद्दल नक्कीच काही नवीन माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ओवा कसा वापरता. ओव्याचं पाणी फोडणीत की जेवणानंतर थेट. अशा आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.